नमस्कार, मी सीमा कुचेरिया। मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आपले व्रत वैकल्य हे देखील चालू आहेत। या वर्षी मार्गशीर्ष महिन्यात 5 गुरुवार आले आहेत, पण 5व्या गुरुवारी अमावस्या आहे। मग उद्यापन अमावस्येला करावं का? महालक्ष्मीचं पूजन अमावस्येला करावं का? असे अनेक प्रश्न आपल्या मनात पडले आहेत। हा मनाचा संभ्रम दूर करण्यासाठी आपण आज हा व्हिडिओ पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण काय करायचे आहे हे सविस्तर सांगितलेले आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत आपण दर गुरुवारी करतो। या वर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आलेले आहेत। हे गुरुवार आपण मनापासून करतो। दर गुरुवारी सकाळी यथासांग पूजा करणे, पूजा मांडणे, दिवा, अगरबत्ती, फुलं यांचा सुगंध दरवळलेला आपल्याला जाणवतो आणि कहाणी पुस्तक वाचून आपण सकाळीच पूजा करतो। सकाळी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये दिवसभर प्रसन्नता जाणवते। दिवसभर उपवास ठेवून संध्याकाळी नैवेद्य दाखवला जातो, आरती केली जाते आणि सहकुटुंब उपवास सोडला जातो। अशा प्रकारे आपण महालक्ष्मीचे व्रत करतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन देखील करतो। या वर्षी उद्यापनाच्या दिवशी अमावस्या आलेली आहे। एक लक्षात घ्या, दिवाळीतील लक्ष्मी पूजन हे देखील अमावस्येलाच असते आणि लक्ष्मी पूजनाची वेळ देखील अमावस्या काळातच असते। आपण या दिवशी जर लक्ष्मीचे पूजन करू शकतो तर गुरुवारचे उद्यापन का बरं करू शकत नाही? म्हणूनच मनातील हा संभ्रम मिटवा आणि उद्यापन अमावस्येला करायचे का नाही करायचे, पूजा करायची का नाही करायची, हा मनावरचा ताण नाहीसा करा। गुरुवारच्या दिवशी जरी अमावस्या असली तरी मार्गशीर्ष महिन्याचा तो शेवटचा दिवस आहे, म्हणून हा 5वा गुरुवार असल्याने आपण त्या दिवशी यथासांग लक्ष्मी पूजन करणार आहोत। त्याचबरोबर या दिवशी व्रत आणि उद्यापन करण्यास काहीही हरकत नाही, म्हणून आपण या दिवशी बिनधास्तपणे लक्ष्मीचे पूजन आणि उद्यापन करू शकतो आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती प्राप्त करून घेऊ शकतो। मनामध्ये जी घालमेल होती की आपण उद्यापन कधी करायचे ती दूर झाली ना? अशाच प्रकारची विविध सणांची माहिती जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आपले जीवन सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्याने भरलेले राहू। धन्यवाद। आपले भविष्य उज्ज्वल सुंदर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते, पण योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपण नशिबाला दोष देतो। आता ही चिंता सोडा आणि लगेच ॲस्ट्रो ज्योतिष केंद्राला भेट द्या। प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, उपाय आमचे, यश तुमचे याची खात्री बाळगा।